शेंगदाण्यांपासून तर तुम्ही हजारो पद्धतीने वस्तू बनवल्या असतील। चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच लाजवाब टेस्टी डिलिशियस रेसिपी, जी रेसिपी सर्वांनाच आवडेल आणि परत परत करायला सांगतील। आणि ह्या रेसिपीला एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, बाजारातील रेसिपीसुद्धा फिकी वाटेल। इतकी सोपी आहे ना ही रेसिपी, फक्त 2 वस्तूंपासून खूपच टेस्टी रेसिपी बनते। ना खव्याची गरज ना माव्याची गरज, फक्त शेंगदाणे आणि थोडी साखरची गरज आहे। इतकी सॉफ्ट की तोंडात टाकताच विरघळेल। ह्या मिठाईची टेस्ट काजू कतलीसारखीच आहे। जर तुम्ही एकदा ही रेसिपी खाल्ली ना तर तुम्ही काजू कतली देखील विसरून जाणार। नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत शेंगदाणे। आता कोणतीही वाटी किंवा कोणतंही भांडं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्या भांड्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी शेंगदाणे। शेंगदाणे आपल्याला मस्त असे निवडून घ्यायचे आहेत। खराब शेंगदाणा घ्यायचा नाही आहे, नाहीतर आपली जी मिठाई आहे ना तिची टेस्ट बदलून जाईल। त्यामुळे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत आणि मस्त असे 1 ते 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे। इतपतच रोस्ट करायचे आहेत की त्यांची वरची साल व्यवस्थित निघेल, डायरेक्टली पूर्ण डाग पडतील असे रोस्ट करायचे नाही आहेत। आणि एका ताटामध्ये ठेवून आपला मस्त असे गार होऊ द्यायचे आहेत। पटकन गार होण्यासाठी तुम्ही फॅनखाली जरी ठेवले तरीही चालतील। आता गार झाल्यानंतर आपला अशा प्रकारे हाताने मस्त त्यांची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे। शेंगदाणे आपण नक्कीच खाल्ले पाहिजे। दूध आणि अंड्याचे सेवन करून जेवढे प्रोटीन आपल्याला मिळतात ना त्यापेक्षा जास्त प्रोटीन आपल्या शेंगदाण्यापासून मिळतात। शेंगदाण्यात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, मिनरल्स असतात आणि खूप सारे फायबर्स असतात। म्हणून शेंगदाणे आणि शेंगदाण्यापासून जेवढेही रेसिपी बनतात ना ते आपण नक्कीच खाल्ले पाहिजे। आता बघा, शेंगदाण्याच्या वरचे साली देखील काढले गेले आहेत आणि साली आपल्याला उडवून द्यायचे आहेत, फेकून द्यायचे आहेत आणि फक्त व्हाईट कलरचे, पांढऱ्या कलरचे शेंगदाणे घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्यावर कोणताही प्रकारचा डाग नाही आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि मस्त अशी पावडर बनवून घ्यायची आहे। मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला शेंगदाणे दळायचे आहेत। डायरेक्टली फुल याच्यावर आपल्याला शेंगदाणे दळायचे नाही आहे, नाहीतर पेस्ट होऊ शकते। म्हणून शेंगदाणे दळताना चालू बंद करून असंच आपल्याला शेंगदाणे मिक्सरवर दळायचे आहेत आणि मस्त अशी पावडर तयार होते। आता एक वाटी किंवा मोठी एखादी कढई घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला शेंगदाण्याची पावडर पूर्णपणे चाळून घ्यायची आहे, जेणेकरून शेंगदाण्यामध्ये पावडरमध्ये थोडेफार जास्त मोठे मोठे पार्टिकल्स असतील ना ते पार्टिकल्स चाळणीमध्ये येतील आणि मस्त आपला अशी फाईन पावडर शेंगदाण्याची रेडी होईल। बघा, अशा प्रकारे पार्टिकल्स होतात। हे पार्टिकल्स आपल्याला घ्यायचे नाही आहेत, हे परत दळून मगच घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला फाईन पावडर घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी मिठाई आहे ना ती मस्त अशी सॉफ्ट येईल। पूर्ण शेंगदाणे आपला अशाच प्रकारे दळून घ्यायचे आहेत आणि नंतर चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पार्टिकल्स वरती येतील। पूर्ण पार्टिकल्स आपल्या एका डिशमध्ये जमा करायचे आहेत आणि परत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पार्टिकल्स टाकून आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला पावडर बनवायची आहे आणि परत ही पावडर आपल्या चाळणीने मस्त अशी फाईन चाळून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला पुढील मिठाई बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम्स येणार नाही। बघा, अशा प्रकारे जर चाळता येत नसेल ना, चाळणीला जर शेंगदाण्याची पावडर लटकली असेल तर अशा प्रकारे हाताने देखील आपण चाळू शकतो, म्हणजे पटकन अशी शेंगदाण्याची पावडर चाळली जाते। आणि थोडेफार फाईन पार्टिकल्स असतील ना ते फाईन पार्टिकल्स आपण बाजूला टाकून द्यायचे आहेत, जास्त फाईन पार्टिकल्स जाऊ द्यायचे नाही आहेत। आता मस्त अशी एका बाउलमध्ये आपण पावडर काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 विलायची बारीक कुटून टाकायची आहे। फ्रेश विलायची कुटून टाकायची आहे, आधीपासूनच पावडर तयार केलेली विलायची टाकायची नाही आहे। आता आपल्याला पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याच्या साहाय्याने 2 चमचे इथं दूध पावडर घ्यायची आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीची दूध पावडर घेऊ शकतात। दूध पावडर आपल्या 2 चमचे घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे पावडर मस्त अशी या शेंगदाण्याच्या पिठामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आहे। आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। ज्या वाटीच्या साहाय्याने आपण शेंगदाणे घेतले होते ना त्याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला इथं 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता ही साखर पाण्यामध्ये आपल्या मीडियम फ्लेमवरती मस्त अशी विरघळून घ्यायची आहे। साखर मस्त डिझॉल्व झाली की त्यामध्ये आपल्याला रोज इसेन्स टाकायचा आहे। याने सुगंधही खूप छान येतो आणि फ्लेवर खूप छान येतो। तुम्ही दुसरा इसेन्स टाकला तरीही चालेल, पण रोज इसेन्स हा ट्रान्सपरंट असतो, त्यामध्ये केसर इसेन्ससुद्धा येतो। तुम्ही दुसरा इसेन्स जर टाकला तर मिठाईचा कलर चेंज होऊ शकतो। आता बघा, आपला ही साखर 1 तारी चाचणी येईल अशी बनवायची आहे। 1 तार चाचणी आपल्याला या पाकाची बनवायची आहे आणि अजून आपली रेडी झाली नाही आहे।
साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर आपला हा पाक मस्त मीडियम फ्लेमवरती रेडी झालेला आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला एक तारी चाचणी बनवून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. आता आपल्याला गॅसची फ्लेम डायरेक्टली लो करायची आहे किंवा बंद केला तरीही चालेल. आता एका हाताने आपल्याला पावडर टाकायची आहे आणि एका हाताने आपला पटापट चमच्याच्या साहाय्याने या पाकामध्ये जी शेंगदाण्याची पावडर आहे ना ती पटकन अशी मिक्स करायची आहे. एकाच वेळी आपला पूर्ण शेंगदाण्याची पावडर टाकायची नाही आहे. एका हाताने आपल्याला पावडर टाकायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्या चमच्याच्या साहाय्याने पटापट पाकातील पावडर पटापट मिक्स करायची आहे आणि गठोळी होणार नाही ही आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो. अशाच प्रकारे आपल्याला शेंगदाण्याची पावडर पाकामध्ये टाकायची आहे आणि पटापट चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. पटापट मिक्स केल्याने आपली जी बर्फी आहे ना, जी मिठाई आहे ना, ती मस्त अशी सॉफ्ट होते आणि कुठल्याही प्रकारची गठोळी त्याच्यामध्ये होत नाही. तुम्ही या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये जायफळ देखील चाळणीने किंवा किसणीने मस्त अशी चाळून किसून टाकू शकतात. त्यानेही फ्लेवर खूप छान येतो आणि थोडी काजू बदामची पावडर करून टाकलं तरीही चालेल. आता ह्या बॅटरमध्ये या डोमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा साजूक तूप. तूप टाकल्याने बघा आपला जो शेंगदाण्याचा जो डो आहे ना तो मस्त असा रेडी होतो आहे आणि जेवढी उरलेली पावडर होती ना शेंगदाण्याची ती पूर्ण टाकून द्यायची आहे. आता मी पॅन खाली उतरून घेतली आहे आणि पटापट चमच्या साहाय्याने मिक्स करून घेतली आहे. आता आपल्याला एक मॅशर घ्यायचा आहे. तुमच्याकडे मॅशर जर नसेल तुम्ही ग्लास किंवा तांब्यात देखील घेऊ शकतात आणि मॅशरला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मस्त डो जो आहे ना त्याला मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडीफार जर गाठ झाली असेल, गठोळी झाली असेल तर ह्या मॅशरच्या साहाय्याने ती गठोळी पूर्णपणे मोडून जाईल, तुटून जाईल आणि ह्या डोमध्ये ती गाठ व्यवस्थित मिक्स होईल बघा. अशा प्रकारे आपला डो मस्त असा सॉलिड बनवून घ्यायचा आहे. यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये थोडंही पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे. ही बर्फी आपण साधारणतः मंथली स्टोअर करू शकतो, महिन्याभर देखील आपण मस्त असं स्टोअर करू शकतो. आता मॅश 1 ते 2 मिनटासाठी करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि बघा मस्त असा डो रेडी झाला आहे. पॅनला थोडा देखील चिटकलेला नाही आहे, म्हणजे आपला डो अतिशय परफेक्ट रेडी झाला आहे. आता पोळपाटला किंवा तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याला खाली थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला डो मस्त मळून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, डो पूर्णपणे गार घ्यायचा नाही आहे, थोडासा कोमट राहील तेवढाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि हा डो व्यवस्थित 1 मिनिटासाठी मस्त असा मळून घ्यायचा आहे, सॉफ्ट मळून घ्यायचा आहे आणि थोडं तूप लावून आपल्याला हा डो जो आहे ना मस्त असा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जर बर्फी बनवायची असेल तर थोडी जाडसर लेयर ठेवा आणि काजू कतलीसारखी जर कतली बनवायची असेल तर थोडी पातळ आपल्याला कतली बनवायची आहे बघा. मी थोडी पातळच ठेवते आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला आधी लाटून घ्यायची आहे. अगदी इझिली लाटली जाते, खूप हार्ड काम नाही आहे. आणि जर रेसिपी तुम्हाला अवघड वाटते आहे ना तर अतिशय सोपी आहे आणि खूपच डिलिशियस आहे. काही सण असेल किंवा काही पाहुणे येत असतील तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून बघा. अतिशय मस्त आणि टेस्टी आहे. कुणाचा वाढदिवस असेल किंवा काही फंक्शन असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा. अतिशय मस्त आणि टेस्टी आहे. काजू कतलीसुद्धा यापुढे फिकी वाटेल बघा. आपण अशी मस्त अशी थोडी थिकही नाही आणि खूप पातळही नाही, अशा प्रकारे आपण चपाती लाटून घेतली आहे. आणि आता चपाती लाटल्यानंतर आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे किंवा कटर घ्यायचा आहे आणि आजूबाजूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला चौकोन शेप द्यायचा आहे, म्हणजे आपली जी बर्फी आहे किंवा कतली आहे ना ती मस्त अशा शेपमध्ये येईल. चाकूने किंवा कटरने देखील तुम्ही कापू शकतात. चाकू कटर दोघेही नसतील तर तुम्ही चमचा असतो ना आपला पोहे खायचा त्याने देखील कापू शकतात बघा. आजूबाजूची जी बर्फी आहे ना ती आपण काढून घ्यायची आहे आणि मस्त असा मध्ये व्यवस्थित चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने किंवा कटरच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे बर्फी कतली कट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर वेगवेगळ्या आकाराचे कुकी कटर असतील ना तर तुम्ही त्याने देखील आकार देऊ शकतात. अतिशय मस्त आणि छान आकार येतात आणि बघा बेसलासुद्धा ते चिपकत नाही आणि मस्त असे आपण शेप देऊ शकतो, कुठल्याही प्रकारचा शेप देऊ शकतो. लहान मुलांसाठी आपण वेगवेगळ्या कटरने शेप देऊ शकतो आणि लहान मुलांसाठी ही रेसिपी खूपच हेल्दी आहे, खूप छान आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला एक्स्ट्राचं साहित्य लागत नाही आणि इझी 10 ते 15 मिनटामध्ये आपण ही रेसिपी बनवून शकतो बघा. मस्त अशी इझिली निघते आहे आणि तुम्ही त्याचे थिकनेस बघू शकता. तुम्ही जाडही ठेवू शकतात किंवा बारीक कतलीसारखी सुद्धा ठेवू शकतात.
आता बघा तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता आणि इतकी सॉफ्ट आहे, इतकी नरम आहे ना. बघा मी तुम्हाला ही कतली तोडून दाखवते आहे. बघा किती सॉफ्ट आहे ना आणि अतिशय टेस्टी आहे. तोंडात जेव्हा तुम्ही टाकणार ना लगेच विरघळते. टेस्टी तर इतकी आहे ना तर कोणीच म्हणणार नाही की ही बर्फी, ही मिठाई तुम्ही शेंगदाण्यांपासून बनवलेली आहे. आता वरून आपल्याला नट्स घ्यायचे आहेत, चॉप केलेले आहे. मी थोडे पिस्ता घेतले आहे चॉप करून. बघा अशा प्रकारे आपल्याला थोडे थोडे नट्स टाकायचे आहेत आणि थोडे 2 ते 3 थेंब पाण्याचे टाकून आपल्याला 20 ते 25 धागे केसरचे भिजवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे वरून गार्निश करायचे आहे, जेणे आपल्या जे कतली आहे किंवा बर्फी आहे त्याला खूप छान लूक येईल. फारसा खूप वेळ न लागता आपली जी बर्फी आहे ती अगदी इन्स्टंट रेडी झाली आहे आणि खूपच टेस्टी आहे. दिसायलाही खूप छान आहे आणि टेस्ट तर खूपच गजब आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल. आणि आता आपण एका डिशमध्ये, एका ट्रेमध्ये ही बर्फी काढून घेणार आहोत. बघा त्याचा लूक किती छान आलेला आहे ना. तुम्ही वरून चॉकलेटचं सिरप टाकूनसुद्धा गार्निश करू शकतात, वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा करू शकतात लहान मुलांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी. लहान मुलांना ही रेसिपी नक्कीच बनवून द्या. लहान मुलांच्या शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये, छोट्या सुट्टीमध्ये, छोट्या बुकेसाठी स्नॅक्स देण्यापेक्षा ही हेल्दी रेसिपी नक्की टिफिनला बनवा. अतिशय छान आणि मस्त बनते आणि टेस्ट तर खूपच छान आहे. आणि बघा आपली स्मूथ सॉफ्ट मिठाई तयार आहे ना. इथे दुधाची गरज पडली ना, खव्याची ना माव्याची. अजून काही वस्तूसुद्धा लागली नाही जास्त, फक्त साखर, शेंगदाणे आणि विलायची. आणि जर फ्लेवर पाहिजे असेल तर रोज इसेन्स. ही जी मिठाई आहे ना, ही पाहुण्यांसाठी जर दिली ना तर पाहुणे अगदी खुश होतील. अगदी बाहेरून आणल्यासारखी ही मिठाई तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. चॅनल नवीन असताना तर प्लीज सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी राहा, खात राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा. थँक्यू.